नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन हा भाग अभ्यासणार आहोत। स्थूल वाचनातील आज आपण पाठ क्रमांक 3 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचे शीर्षक आहे बिग 5च्या सहवासात। बिग 5च्या सहवासात या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। हा पाठ विस्तारित रूपात अभ्यासण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखकांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। बिग 5च्या सहवासात या पाठाचे लेखक आहेत जयशंकर प्रधान। जयशंकर प्रधान यांचा जन्म 1951 मध्ये झालेला आहे आणि जयशंकर प्रसाद हे प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जातात। ऑफबीट भटकंती भाग 1, ऑफबीट भटकंती भाग 2, ऑफबीट भटकंती भाग 3 असे त्यांनी ऑफबीट भटकंती नावाचे 3 वेगवेगळ्या भागामध्ये लेखन केलेलं आहे। अनोखी सफर, बातमी मागची बातमी, बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य इत्यादी जयशंकर प्रसाद यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। ऑफबीट भटकंती यावर त्यांचे दृकश्राव्य कार्यक्रमही सादर होतात। दृकश्राव्य सादरीकरण म्हणजे आपण फिल्मच्या रूपामध्ये चित्रीकरण करणे, की जे दृकश्राव्य माध्यम कशाला म्हटलं जातं की ते आपण एकाच वेळी पाहू पण शकतो आणि ऐकू पण शकतो। दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे। जसं आपण दूरदर्शन टी व्हीवरती जे कार्यक्रम पाहतो, मनोरंजनाचे जे काही फिल्म वगैरे आपण पाहतो की नाही, पिक्चर वगैरे सगळे दृकश्राव्य साधन आहेत की एका वेळेस आपण पाहतो पण आणि ऐकतो पण। तर अशा रीतीने ऑफबीट भटकंती यावर दृकश्राव्य कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात आलेला आहे। तुम्ही डिस्कवरी ऑफ इंडिया वगैरे पाहतात की नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंगलातले भटकंती वगैरे दाखवले जातात। तसंच हे ऑफबीट भटकंती यावर लेखक जयशंकर प्रधान यांचा दृकश्राव्य कार्यक्रम सादर झालेले आहेत। आफ्रिकेतील बिग 5 प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये लेखकाने पाठातून व्यक्त केले आहेत। केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयीची पाठात आलेली माहिती अत्यंत रंजक आहे। प्रस्तुत पाठ हा ऑफबीट भटकंती भाग 1 या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे। तर या बिग 5च्या सहवासात या स्थूल वाचनाच्या पाठाच्या भागामध्ये आपण काय शिकणार आहोत। या पाठामध्ये लेखक यांना प्रवास करण्याची फार आवड आहे आणि अशा रीतीने प्रवास करताना त्यांना जे काही अनुभव आलेले असतात, आपण एखादा प्रवास करतो त्या प्रवासामध्ये जे काही आपल्याला अनुभव आलेले असतात त्याचे इत्थंभूत वर्णन करणे म्हणजेच त्याला आपण म्हणतो प्रवास वर्णन। तो आजचा जो पाठ आहे आपला तो प्रवास वर्णनात्मकच पाठ आहे आणि या प्रवासामध्ये लेखकाने आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर तिकडच्या 5 मोठ्या प्राण्यांची काय काय वैशिष्ट्ये आहेत याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। त्याचबरोबर केनियाच्या अर्थव्यवस्थेची माहिती सुद्धा आपल्याला पाठामध्ये लेखकाने अत्यंत रंजक पद्धतीने व्यक्त केलेली आहे। हा पाठ जो आहे तो ऑफबीट भटकंती भाग 1 या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे। चला तर आता आपण लेखकाचं हे प्रवास वर्णन अभ्यासूया। जंगलाचा फेरफटका मारणं, त्यातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणं, त्यांची माहिती मिळवणं यात एक निराळच थ्रिल असतं। थ्रिल असणं म्हणजेच काय, हा थ्रिल हा इंग्रजी शब्द आहे। जसं आपण थरारक वगैरे किंवा भीतीदायक असं म्हणतो की नाही। आता जंगलामध्ये वगैरे फिरायला जाणे ही काही सोपी गोष्ट आहे का? नाही। जंगलात फिरायला जाणे म्हणजे एखाद्या बीचवर जाण्यासारखा अनुभव तिथे नक्कीच नसतो। थोडं तिकडे फेरफटका मारणं म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये आपण झाडाझुडपांमध्ये त्याचा निसर्गाचा आनंद घेणे हे वेगळं, पण जंगलामध्ये फेरफटका मारायला जायचं तर कशासाठी? जनावरांचा, वेगवेगळे जे मोठे मोठे जनावरे असतात त्या जनावरांचा शोध घेण्यासाठी जायचं, म्हणजे हे एक थरारक भीतीदायक अशी गोष्ट आहे। म्हणून इथे लेखकाने त्याची माहिती मिळवताना एखादं बघा, आता जे काही पत्रकार वगैरे असतात ते पत्रकार एखादी बातमी छापण्यासाठी किंवा त्यांच्या चॅनलला एखादी बातमी मिळवून देण्यासाठी अनेक प्रकारचे गोष्टी करत असतात माहिती मिळवण्यासाठी की नाही। मग कधी कधी ते जीवाची बाजी मारून सुद्धा थरारक पद्धतीने किंवा मग एखादा केस त्यांना सोडवायचे असेल आणि त्या केसमध्ये त्यांचा जीव धोक्यात घालून सुद्धा ते अत्यंत धक्कादायक अशा बातम्या
शोधून काढत असतात. तसंच मग ह्या जंगलमध्ये जाऊन दुर्मिळ अशा जनावरांचा शोध घेणे, त्यांची माहिती मिळवणे हे सुद्धा एक भीतीदायक अशी गोष्ट आहे, थ्रिल असलेली गोष्ट आहे. काही वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कमधील 3 दिवसांच्या मुक्कामात याचा अनुभव घेतला होता. आता लेखक सांगत आहेत की एकदा काही वर्षापूर्वी मी दक्षिण आफ्रिकेला फिरायला गेलो होतो आणि तिथे 3 दिवस मी तिकडे प्रवासामध्ये घालवले होते आणि त्या दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्क या ठिकाणी मी 3 दिवसाचा मुक्काम केला होता आणि तिकडचा जो काय अनुभव घेतला होता तो असाच प्रकारचा थ्रिल येण्यासारखा अनुभव होता. त्यामुळेच यावेळेस केनया व झिम्बाब्वे इथले विविध पार्क्स, आता पार्क्स म्हणजे तर आपण अधिकतर म्हणतो की आपल्या गावाकडे, शहरात किंवा आपल्या जर देशामध्ये म्हणायचं म्हटलं पार्कचा अर्थ काय असतो की आपण गार्डनला, उद्यानला किंवा एखाद्या बगीचेला आपण काय म्हणतो, पार्क असे म्हणतो की नाही. आपण लहान मुलांना वगैरे खेळायला घेऊन जातो पार्कमध्ये. पण केनया आणि झिम्बाब्वे इथे वेगवेगळे मोठे मोठे असे पार्क्स आहेत आणि ह्या पार्कचा अर्थ काय असतो तिकडे की जंगलांना, तिकडे ते काय म्हणतात, पार्क असे म्हणतात. आता आपल्या इकडे बघा जंगल, त्याला समानार्थी शब्द म्हणजे अभयारण्य, आपण काय म्हणतो अभयारण्य. पण तिकडे पार्क, जंगलांना काय म्हटलं जातं तर पार्क. मग लेखक सांगत आहेत की कधीतरी मी काही वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेला जो 3 दिवसाचा अनुभव घेतला होता प्रवासाचा, जंगलामध्ये फेरफटका मारून दुर्मिळ असे जनावरांची माहिती मिळवणे, त्यांचा शोध घेणे, हा जो अनुभव मी घेतला होता. पण आता मी यावेळेस केनया आणि झिम्बाब्वेमध्ये मनसोक्त फिरायचं ठरवलेलं आहे. तिकडच्या पार्कमध्ये फार मनमुराद असं मी फिरणार आहे आणि तिथे बिग 5 प्राण्यांना जास्तीत जास्त जवळून पाहायचं यासाठी जवळजवळ 12-13 दिवसाची सहल आयोजित करून घेतली. त्यामुळे आम्हाला जंगल लाईफ खूप जवळून पाहता व अनुभवता आलं. तर इथे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांना केनया आणि झिम्बाब्वे इथे जे काही वेगवेगळे प्रकारचे पार्क आहे त्या पार्कमध्ये त्यांना 5 बिग म्हणजे आपण मोठी म्हणतो, मोठ्या या शब्दाला इंग्रजीमध्ये आपण बिग असे म्हणतो. तर 5 मोठ्या अशा प्राण्यांना त्यांना जास्तीत जास्त जवळून पाहायचं आहे आणि हा अनुभव त्यांना खूप जवळून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी त्यांनी किती दिवसाची ही प्रवासात्मक सहल आयोजित केलेली आहे ते 12-13 दिवसाची. आणि त्यामुळे लेखक म्हणतात की या 12-13 दिवसामध्ये त्यांना पूर्ण जंगलची लाईफ, की जंगलामध्ये कसं आयुष्य असतं ते प्रत्यक्ष हे 12-13 दिवसामध्ये अनुभव घ्यायचा आहे आणि तो अत्यंत जवळून पाहायचा आहे. यासाठी त्यांनी ह्या वेळची जी काही सहल आयोजित केलेली आहे ती किती दिवसाची केलेली आहे तर 12-13 दिवसाची. पुढच्या परिच्छेदामध्ये लेखक म्हणतात की जंगल म्हटलं म्हणजे आपल्याकडचं जे चित्र समोर येतं ते म्हणजे घनदाट झाडी व त्यात लपलेली जनावरं. आता आपण बघा, जेव्हा एखादं जंगल वगैरे म्हणतो तर आपल्या भारतामध्ये अधिकतर काय असतं की मोठे मोठे घनदाट असे झाडं असतात आणि त्यामध्ये त्या झाडांमध्ये लपलेले अशी मोठी मोठी जनावरे असतात. हे आपल्याकडचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं जंगल म्हटलं की. पण लेखक म्हणतात की आफ्रिकेचं जंगलाचं स्वरूप निराळं आहे. काही ठिकाणी उंच घनदाट झाडांचं जंगल आहे तर बऱ्याच ठिकाणी झुडपांचं व सुकलेलं गवताचं. आता आपल्याकडे पाहतो तर ते घनदाट असं जंगल असतं, मोठी मोठी झाडं असतात आणि त्याच्यामध्ये लपलेली ते जनावरं असतात. पण लेखक म्हणतात की आफ्रिकेचं जंगलाचं स्वरूप थोडं वेगळंच आहे. तिकडे उंच आणि घनदाट झाडं तर असतातच, पण बऱ्याच ठिकाणी तिकडे झुडपं असतात आणि सुकलेली गवत असतात. म्हणजे घनदाट अशी झुडपं असतात पण ते उंच झाडं नसतात आणि उंच झाडं नसल्या कारणाने तिथे झुडपं असतात आणि सुकलेली गवत असतात. त्यामुळे ते झुडपं कसे असतात की ते जास्तीत जास्त आपल्या कमरेच्या किंवा कमरेपर्यंतच्या उंचीची झुडपं असतात. म्हणून इथे लेखक म्हणत आहे की ही झुडपं किंवा गवत ही कमरेपेक्षा जास्त उंचीची असू शकत. पण घनदाट झाडीपेक्षा या झुडपात किंवा गवतात जनावरांचा शोध घेणं त्या मानाने सोपं जात. आता ही उंच झाडांपेक्षा झुडपं किंवा गवतांची उंची कमी असते आणि जास्तीत जास्त कमरेपेक्षा थोडे जास्त उंचीची ही झुडपं किंवा गवत असतात. त्यामुळे घनदाट अशा मोठ्या झाडांमध्ये लपलेले जे काही जनावर असतात ते आपल्याला सहसा दिसत नाहीत.
पण लेखक म्हणतात की ह्या आफ्रिकेच्या जंगलाचं स्वरूप वेगळं असतं, निरनिराळं असतं आणि जिथे झुडपं आणि गवतांचं जंगल असतं तिथे कमी उंचीचे असतात ते, आणि त्यामुळे तिथे घनदाट झाडीपेक्षा या झुडपात किंवा गवतामध्ये जनावरांचा शोध घेणं त्या मानाने सोपं जातं. अर्थात जंगलात फिरताना चिकाटी आणि नशीब या 2 बाबी फार महत्त्वाच्या असतात. आता इथे लेखक सांगतायत की भारतापेक्षा आफ्रिकेचं जंगल थोडं निराळं आहे. तिथे काही घनदाट झाडी असते, पण सगळ्याच ठिकाणी घनदाट अशी झाडी नसते. तिथे झुडपं आणि गवतांनी युक्त असतं आणि हे गवत पण कसं असतं, सुकलेलं असतं. त्यामुळे मोठ्या मोठ्या जनावरांचं या गवतामध्ये झुडपामध्ये शोध घेणं तेवढं सोपं जातं. पण पुढे लेखक सांगत आहे कितीही त्या जनावरांचा शोध घेणं जरी सोपं असेल तरी पण जंगलात फिरताना चिकाटी, जिद्दी ही वृत्ती पाहिजेच. पण त्याबरोबर नशीब या दोन्ही बाब फार महत्त्वाच्या आहे की तिथे आपण जायचं आहे, चला आपण 4 दिवसाच्या प्रवासासाठी जातोय आणि एका दिवसामध्ये घाबरून परत रिटर्न यायचं नाही. तर त्याच्यासाठी चिकाटी हवे, जिद्द हवी की नाही, मी ज्या उद्देशासाठी गेलेलं आहे त्या उद्देशापर्यंत 4 दिवसाचा प्रवास तर 4 दिवसाचा प्रवास, 10 दिवसाचा प्रवास तर 10 दिवसाच्या प्रवासामध्ये पूर्ण मला जंगलातील त्या जनावरांचा पूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे, त्यांच्या प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी मला पाहायच्या आहेत, ही चिकाटी असली पाहिजे. आणि नशीब का म्हटलेलं आहे की कधी कधी बघा जंगलामध्ये जायचं म्हटल्यावरती मोठी मोठी जनावरं असणार आणि कधीही काही आपल्याबरोबर होऊ शकतं की ते जंगलातील ते जनावरं कधी आक्रमक होऊ शकतात, कधी आपल्यावरती ते आक्रमण पण करू शकतात. ह्या आक्रमणामध्ये कधी कधी आपला जीव धोक्यात पण जाऊ शकतो, कधी कधी आपला मृत्यू पण होण्याची संभावना असू शकते. पण इथे जर नशिबाने साथ दिली तर आपण प्रत्यक्ष त्या जंगलातील सगळ्या जनावरांना डोळ्यात देखत आपण पाहू पण शकतो आणि त्यांचे फोटो वगैरे सुद्धा आपण छानपैकी काढू शकतो आणि त्याच्यातून आपण सही सलामत त्यांचं ते पूर्ण विश्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून तिकडची माहिती, हवी असलेली सगळी माहिती जमून आपण प्रत्यक्ष डोळ्याने अनुभव घेऊन प्रत्यक्ष स्वतःच्या त्या अनुभवातून आपण जिवंत पण राहू शकतो. म्हणजे नशीब जर आपलं बलवत्तर असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी वाचू पण शकतो आणि आपल्याला पाहिजे तो अनुभव घेऊन आपण आनंदित पण होऊ शकतो. म्हणजे जंगलात फिरताना चिकाटी आणि नशीब ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. 4-4 दिवस भटकंती करून सुद्धा दुर्मिळ जनावरं दृष्टीसी पडत नाही, पण एखादा दिवस असा उजाडतो की सिंह, लेपर्ड, चित्ता, पांढरा गेंडा या सर्वांचंच अगदी जवळून दर्शन होतं. आता बघा लेखक म्हणतात की नशिबाचा भाग असतो. कधी कधी खूप दिवस भटकंती करतो, 4 दिवस 5 दिवस भटकंती करतो जंगलामध्ये, पण एकही जनावर दृष्टीत पडत नाही. दुर्मिळ म्हणजे पटकन कधी न, आता सर्वसामान्य रूपाने पाहिलं तर जंगलामध्ये असे अनेक जनावर असतात की ते आपल्याला नेहमी पाहायला मिळतात, पण कधी कधी असे जनावर असतात ते कधी आपल्याला सहसा आपण फक्त त्यांना नाव ऐकलेले असते किंवा मग एखाद्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये किंवा डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये आपण त्या जनावरांना पाहिलेलं असतं. ते दुर्मिळ जनावर असतात, कधी आपल्याला प्रत्यक्ष ते पाहायला मिळत नाही. पण लेखक म्हणतात की जर नशीब चांगलं असेल तर आपण खूप दिवस भटकंती करून सुद्धा आपल्याला दुर्मिळ जनावर ही दृष्टीत पडत नाहीत आणि एखादा दिवस कसा असा उजळतो की एकाच दिवशी अनेक मोठ्या मोठ्या जनावरांची आपल्याला जवळून प्रत्यक्ष आपण त्यांचं दर्शन घेतो. त्यांच्या बारीक सारीक हालचाली पाहता येतात, कॅमेऱ्यात टिपता येतात, जणू साऱ्या श्रमाचं चीज होतं आणि तो क्षण अक्षरशः अत्यानंदाचा असतो. अत्यानंद म्हणजे अतिशय आनंदित होणे. त्या लेखक म्हणतात की नशिबाच्या गोष्टी असतात. जंगलामध्ये जाऊन फिरायला गेल्यानंतर 4 दिवस हिंडून त्या जंगलामध्ये फिरून पण एखाद्या दुर्मिळ जनावराचं पण आपल्याला दृष्टीत ते पडत नाही आणि एखाद्या दिवशी काय होतं की नशीब जर चांगलं असेल तर आपल्याला एकाच दिवशी अनेक जनावरं जवळून पाहायला मिळतात, इतके जवळून पाहायला मिळतात की त्यांच्या बारीक सारीक हालचाली आपल्याला पाहता येतात, टिपता येतात, कॅमेरामध्ये त्याचे आपण फोटो काढू शकतो. आणि ज्यावेळेस आपण ही 4-5 दिवसांची मेहनत केलेली असते आणि ह्या 4-5 दिवसानंतर जेव्हा त्या एका दिवशी आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी प्रत्यक्ष जवळून अनुभवायला मिळतात, त्यावेळेस ह्या दिवसांमध्ये जे काही कष्ट केलेलं आहे त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं आणि त्यावेळेस फार अतिशय आनंद होतो, असं लेखक इथे आपल्याला त्यांचा स्वतःचा स्वानुभव सांगत आहे. आता तुम्ही बघा हे डिस्कवरी ऑफ इंडिया किंवा असे काहीतरी नॅशनल चॅनल वगैरे असतात, त्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल की जंगलामध्ये वगैरे अनेक दुर्मिळ जनावरांची माहिती आपल्याला
फिल्म चित्रीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेऱ्यामध्ये वगैरे त्यांनी ते टिपलेलं असतं आणि अनेक दुर्मिळ अशा गोष्टी आपल्याला ह्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये ह्या चॅनलवरती किंवा अनेक अशा चॅनल आहेत त्याच्यामध्ये आता आपण पाहू शकतो. पण चॅनलवरती पाहणे आणि प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि प्रत्यक्ष हालचाली पाहणे, त्यांचं कॅमेऱ्यामध्ये फोटो घेणे याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारचा आनंद असतो आणि हा आनंद मनाला फार, हा जो क्षण असतो किंवा तो जो काही अनुभव असतो तो मनाला अतिशय आनंद देणारा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, लेखकांचा संक्षिप्त परिचय जाणून घेतला आणि त्यानंतर जंगलाचा फेरफटका मारणे, त्यातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणे म्हणजे थ्रिल आहे हे आपण समजून घेतलं. त्यानंतर आपण आफ्रिकेतील जंगलांचे प्रकार पाहिले. 2 प्रकारचे जंगल असतात तिथे. काही ठिकाणी उंच घनदाट झाडांचे जंगल असते तर काही ठिकाणी झुडपांचे व सुकलेल्या गवताचे जंगल असते. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या पाठाच्या भागामध्ये अभ्यासलेला आहे. पुढे लेखक आपल्या या प्रवास वर्णनाचं वर्णन आपल्याला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा भाषेमध्ये त्यांनी केलेला आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु पाठाच्या पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.